येथील वडसगावमध्ये सुभाषवाडी इथं आलेलो आहे आणि आपण तुम्ही दाखवा जरा किती चांगला म्हणजे एक समाजाने आदर्श घ्यावा असा कार्यक्रम या ठिकाणी पार पाडतोय। मी आता जस्ट आलो होतो त्यावेळी ह्या सगळ्या वयोवृद्ध जी घरातली जी थोर लोक आहेत त्या सर्वांना या ठिकाणी बसवण्यात आलेलं आहे आणि त्यांच्या पद्याचं पूजन या ठिकाणी करण्यात आलेलं आहे। त्यांचा सहस्रदर्शन सोहळा या ठिकाणी संपन्न पडतोय। इकडे तुम्ही बघा कार्यक्रमासाठी सगळे बँजो वगैरे सगळे आणलेले आहेत आणि आपल्या आईवडिलांचा आपल्या घरातील थोर व्यक्तींचा सन्मान कसा करावा हा आदर्श या चव्हाण कुटुंबाकडून घेणं गरजेचं आहे। तुम्ही बघा आता इकडे सगळं पुढे दिसतं ह्या ज्या आहेत सीताई नवनाथ शेठ चव्हाण यांच्याकडं आता याच्यामुळं आवाज कमी येतोय माझा। त्यांचा आज वाढदिवस आहे आणि या वाढदिवसाचं औचित्य साधून यांनी घरातली जी मान्यवर लोक आहेत ज्येष्ठ व्यक्ती आहेत त्यांच्यामध्ये सैंद्रबाई मारुती चव्हाण, शांताराम रामभाऊ चव्हाण, शैलाबाई शांताराम चव्हाण आणि कांताबाई दत्तात्रय चव्हाण या घरातील या सर्व या वयोवृद्ध थोर व्यक्तींचा सन्मान या ठिकाणी करण्यात आला आहे। तर आपण इकडे येऊया अजून दाखवूया सर्व पाहुणे पै पाहुणे या ठिकाणी जमलेले आहे आणि आता या ठिकाणी पद्यपूजन या ठिकाणी सुरू आहे। ताई एक मिनिट मी जाऊ का पुढे एक मिनिट तर घरातली जे लोक आहेत लोक ते या एक मिनिट जवळ घ्या जवळ घ्या या ठिकाणी तुम्ही पाहू शकता का कशा पद्धतीचं गुलाब दूध वगैरे हे पाणी यांचे पाय धुत आहेत आणि थोर लोक सगळे त्यांना आशीर्वाद देत आहेत आणि हा कार्यक्रम बघून अनेक जी लोक आहेत तर त्यांना आश्रू देखील रोखणं म्हणजे त्यांना अभिमान वाटतो त्यांच्या मुलांचा का त्यांनी हा कार्यक्रम घेतलाय त्याच्या आनंदामध्ये त्यांचे आनंदाश्रू निघत आहेत। थोड्याच वेळामध्ये इथं या ज्येष्ठ नागरिकांचा या ठिकाणी तुला आपण बघतोय तुला देखील इकडे आणा तुला दाखवा तुला या ठिकाणी आणलेली आहे आणि तुला देखील या ठिकाणी करणार आहे। एवढं झालं का मग ते तुला या गावामध्ये आधी असे कार्यक्रम झाले का आधी झाले होते का कार्यक्रम पहिल्यांदाच कार्यक्रम होतोय असं समजलं आणि सर्व लोक म्हणजे आनंद म्हणजे जो काय आहे तो या आई वडिलांच्या किंवा थोर नागरिकांच्या चेहऱ्यावर आपल्याला ओसंडून वाहताना दिसतोय। आज आपण बघतो का समाजामध्ये विभक्त कुटुंब संस्कृती उदयास आलेली आहे। आई वडील एकीकडं मुलं एकीकडं अशी परिस्थिती असताना या गावात मात्र एक नवीन आदर्श या ठिकाणी जोपासल्याचं आपल्याला पाहायला मिळते। हे बघा सर्व आता मगाशी जे काही मुलं वगैरे यांची होती चांगल्या पदावर आहेत आणि आई वडिलांच्या पाय धुताना त्यांना अक्षरशः आनंदाश्रू त्यांना आवरणं कठीण झालेलं होतं। तर खूप चांगला कार्यक्रम आहे। आता ह्या ज्या आजी आहेत या आजींकडे दाखवा आजी दाखवा इकडे आजींचं वय बहुतेक 80च्या वर आहे आणि आजींना व्यवस्थित या ठिकाणी बसवण्यात आलेलं आहे। चांगले दागिने वगैरे आजींनी घातलेले दिसले आणि आजींचं या ठिकाणी त्यांचं जे पाय आहे ते पाय धुणं त्यांचे आशीर्वाद घेण्याचा कार्यक्रम या ठिकाणी पार होताना दिसतोय। तिकडे दुसरे एक आजी एक नंबर दाखवा त्यांना देखील त्यांचे डोळे भरून आलेले आहेत तर म्हणजे असा जर आपल्या यांनी मुलाबाळांनी जर असा कार्यक्रम घेतला तर या लोकांना किती आनंद होतो किती यांना मन भरून येतं का काहीतरी ठीक आहे आपण हे केलं त्याचं उतराई झालोय असं वाटतं। हे तो आनंद आपल्याला दिसतोय। मला बोलणं काही मी काही इतकं कवी मनाचं नाहीये परंतु खूप चांगलं वाटतंय का हा असे कार्यक्रम होत आहेत। हे पहा आपल्या सोसायटीचे माजी संचालक आमचे मोठे बंधू गोपाल शेठ चव्हाण साहेब आपल्याला हे विनंती आहे आपल्या या ठिकाणी आणि तुला करण्याची तयारी सुरू आहे। कशाची तुला करतायत ते पाहणं उत्सुकतेचा ठरतंय मला तर बघू नक्की कशाची तुला करतायत ते।
आपल्या आई वडिलांचा, घरातील वयोवृद्ध व्यक्तींचा सन्मान या ठिकाणी लाडूची तुला करून करण्यात आलेलं आहे आणि बाबा मस्तपैकी बसलेले आहेत आणि बाबांना देखील भरभरून येतंय की चांगला असा सन्मान त्यांचा या ठिकाणी होतोय. आणि आता पाहूया आता तुला कशी होती ती. आणि खूप तुमची बाईट नंतर घेऊ बाईट. किती मोठा हा तराजू आहे, त्याला गोल्डन कलर दिलेला आहे. फुलांनी हा संपूर्ण तराजू सजवलेला आहे आणि तुम्ही पाहू शकताय की आता या ठिकाणी 2 क्रेट तर ठेवलेले आहेत लाडूचे आणि आता आणखी लाडू ठेवून आता तुला होते का तर त्याची आता चेकिंग चालू आहे. हे बघा एक लाडू कमी जास्त करतायत आणि किती छान कार्यक्रम आहे. जागरण गोंधळ देखील या ठिकाणी आहे. घरातील सर्व लोक आनंदाने या कार्यक्रमामध्ये सहभागी झालेले आहेत. हॅपी बर्थडे. अच्छा हां, सहस्र चंद्रदर्शन म्हणजे जेव्हा 1000 पौर्णिमा जेव्हा होतात त्यावेळी ते काय म्हणतात त्याला सहस्र चंद्रदर्शन सोहळा हा आयोजित करण्यात येतो. साधारणपणे एक 80 वय झाल्याच्या नंतर सहस्र चंद्रदर्शन झालं असं आपल्याला म्हणता येईल. मला पण यातली काही इतकी काही माहिती नाहीये, परंतु प्रत्येक कुटुंबाने असा हा जो कार्यक्रम आहे आपल्या घरातील थोर व्यक्तींच्या. बाबा बोलताय, कसं वाटतंय तुम्हाला? छान वाटतंय, कसं वाटतंय? छान वाटतंय, छान वाटतंय, चांगलं वाटतंय. वय किती वय किती वय 75. 75 आहे का? 1000 चंद्र पाहिले का तुम्ही? आणि महाराजांच्या आणि तुला झालेली आहे. ठिकाणी तुला या ठिकाणी संपन्न होत आहे. चला ना, सर्व जण खुश झालेले आहेत. गौरी गणेशाची महाराज मैं विठ्ठलास वाहिनी. गौरी गणेशाची महाराज मैं विठ्ठलास वाहिनी आणि सख्या भोळ्या देवासाठी आज मी जिजुरी पाहिली. जागरण गोंधळाचा कार्यक्रम आहे आणि आता तुला देखील पूर्ण झालेली आहे. पहा आता मी वर येऊन बघा कसा जल्लोष करतायत घरातील सर्व लोक. पुरोगामी चळवळीतले हरिभक्त पारायण ज्यांना म्हणू ते वाबळे महाराज देखील या ठिकाणी आलेले आहेत आणि वाबळे महाराज औक्षण करतायत. काय म्हणतायत? मंडळी पंढरीच्या वारीला खऱ्या अर्थानं माऊलींच्या सरळ रथापाठी मागं. काय वाटतं तुम्हाला कार्यक्रम पाहून? शेठने एकच नंबर कार्यक्रम केला असा तालुक्यात कार्यक्रम. शेठ बद्दल थोडक्यात माहिती द्या. शेठ म्हणजे देव माणूस. दरम्यानच्या कालखंडामध्ये नुकतंच या ठिकाणी ज्यांचं आगमन झालेलं आहे तेवढंच शेतकरी साहेबच हे करू शकतात, जुळवून सगळ्यांना एकत्र ठेवून. धन्यवाद. त्यांच्या ताकद आहे पूर्ण इसाची. साईनाथ महाराज की जय. घ्या ना घ्या, चालू. छान छान जिजाबाई वडदत रान देवा मनारी तिथं मांडी दया ताण. छान छान जिजाबाई वडदत रान देवा मनारी तिथं मांडी दया. बाबांना बोलायचंय पण तिकडे साऊंड चालू आहे. त्यांना बोलायचं. बोला बाबा. हा, बोला. हो, चला बोला आता. नाव सांगा. माझं नाव शांताराम रामभाऊ चव्हाण, वय वर्ष 75. माझा मुलगा हा नवनाथ यांनी हा 75वा वाढदिवस साजरा केला. माझ्या सोनबाईचा ज्योतीचा बड्डे साजरा केला. मग आनंद वाटतो. हो, बरेच पावसाळे आम्ही पाहिले पण असा सोहळा मी कधीच पाहिला नव्हता. हो, वाणी साहेबांसमोर मी सांगतो की मी असा सोहळा कधी पाहिलाच नाही. काट्यामध्ये मला घातलं लाडू एकीकडं आणि मी एकीकडं. भरित्यात लाडू लवकर काय वजन लवकर होईनी काटा, पण तो नंतर झाला.
हो हो सगळे हो वाबळे महाराज आले, त्यांनी माझ्यावर नमस्कार केला आणि काटा खाली लावला. म्हणलं धन्यवाद 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 धन्यवाद. धन्यवाद बाबा. शांताराम बाबा नवरा झाला. वाबळे महाराज आहे ना एकदम भारी कीर्तनकार आहेत आणि बघा ना त्यांनी गाणं पण लगेच तयार केलं. मित्रांनो, ज्यांची तुला होत आहे ते नवनाथ चव्हाण यांचे चुलते शांताराम चव्हाण आहेत. नवनाथ चव्हाण यांचे वडील वारलेले आहेत. वडिलांच्या पश्चात आपल्या चुलत्याची तुला करणारे नवनाथ चव्हाण हे खरंच देव माणसापेक्षा कमी नाहीत. नवनाथ शेठ गईवरून आलेला आहे. मग जरून ते सबुक रडत आहे. आई वडिलांनी जे आपल्याला घडवलं त्याचं कुठंतरी उतराई थोडक्यात व्हावं यासाठी त्यांनी एक छोटासा प्रयत्न केलेला आहे. आणि खरंच असे आईबापांना नवनाथ चव्हाण यांच्यासारखा मुलगा लाभावा असं प्रत्येक आता हा व्हिडिओ पाहत असलेल्या आईवडिलांना वाटेल. किती चांगलं कुटुंब आहे चव्हाण यांचं. आणि थोर जे व्यक्ती आहे त्या सर्वांचा सन्मान या ठिकाणी नवनाथ शेठ चव्हाण यांनी केलेला आहे. हे बघा मुलगी वाटतं त्या रडता येते आपण सुद्धा. वा छान कार्यक्रम आहे. शांताराम बाबांनी आनंद केला. शांताराम बाबांनी आनंद केला. शांताराम बाबांनी आनंद केला. छायाबाई हो, छायाबाई हो, छायाबाई हो, छायाबाई हो. बापाच्या आठवणीने रडती बाई हो. बापाच्या आठवणीने रडती बाई हो. बाप माझा पांडुरंग, बाप माझा पांडुरंग, हे बाप माझा पांडुरंग, बाप माझा पांडुरंग. त्याच्या होतो दंग, त्याच्या चरणी होतो दंग, त्याच्या चरणी होतो दंग, त्याच्या चरणी होतो दंग. बाप जरी आज नाही, बाप जरी आज नाही, बाप घरी आज नाही, बाप घरी आज नाही. शांताराम बाबांची माय फार हो, शांताराम बाबांची माया फार हो. शांताराम बाबांची माया फार हो. शांताराम बाबांची माया फार हो. चव्हाणांच्या वैभवाला, चव्हाणांच्या वैभवाला, चव्हाणांच्या वैभवाला, चव्हाणांच्या वैभवाला. जोड नाही या जगात, जोड नाही या जगात, जोड नाही या जगात, जोड नाही या जगात.
आजचा हा सोहळा संपन्न होत असताना अतिशय भावनिक क्षण आहे. दादा असेल, वहिनी असेल, या सर्व चव्हाण परिवाराच्या वतीनं स्वर्गीय दादांची देखील आठवण या निमित्ताने या ठिकाणी झाल्याशिवाय या राहत नाही. ठिकाणी वर या ठिकाणी शिवकडे आलं का एका गोष्टीची उन्नत वाटत त्यांच्या होत्या आमचे मावळ भाऊ मारतन दादा. दादा वाचून सुन ग माझं झुरतय मन, दादा वाचून सुन ग माझं झुरतय मन, दादा वाचून सुन दादा वाचन रान ग माझं झुरत मन, दादा वाचन रान ग माझं झुरतय मन. तात्या मामाचा आशीर्वाद, तात्या मामाचा आशीर्वाद, पार्वताईनं केलं लाड, पार्वताईनं केलंय लाड, तू दादा माग धुरत म्हण, गेलं भरारी मारून माग धुरतय म्हण. गेले भरारी मारून माझं धुरत म्हण, गेले भरारी मारून अरे चंद्रभागा आई मान, चंद्रभागा आई मान, चंद्रभागा आई मान, चंद्रभागा आई मान, तिचा आशीर्वाद लय मान, तिचा आशीर्वाद लय मान, जीवाचा बाबा. चव्हाण कुटुंबियांचा हा जो सोहळा आहे खरंच समाजाला एक आदर्श दिशा देणार आहे. आणि आताच आजींचा सन्मान झाला. आजी नाव सांगता येईल का? नाव हा काय नाव आहे? सैंद्र मारुती चव्हाण. अच्छा, काय होता कार्यक्रम? काय माहित हो? सर्व मुलं वगैरे आली, नातवंड. कसं वाटतंय तुला? कसं वाटतंय? चांगलं वाटतंय बाबा, छान वाटतंय. छान कोणी वाटत. केलंय सगळं विचार? कोण केला कार्यक्रम? कुणी केला? नवनाथ चव्हाण मोठा लेख, जवळ हा? मोठा लेख नवनाथ चव्हाण. अच्छा, किती मुलं आहे तुम्हाला? 2 जण. दोघं. हे मुली सांग. थोरला मुलींना नवनाथ शेठ आणि दुसरं सुनील शेठ. आणि मुलींची नावं सांगता येतील का? हा छाया. कुठे आहे छाया आता? ती काय बसली. नाही मी. इकडे छाया बसली नाही, उभे आहेत. हा, अजून एक वारले बाबा, होती ती वारले. दोघीच ना तुम्ही? काय कुठं तुमचं आता सासर कुठलं? माझं नाव ॲडव्होकेट छाया सुनील शेटे. मला जुन्नर येथे दिलेलं आहे आणि मी आता सध्या मुंबई भांडूप येथे राहत आहे. भांडुपला राहता? हा, भांडूपला राहते. आणि प्रॅक्टिस कुठे करता? प्रॅक्टिस मी ठाणा कोर्टामध्ये करते. अच्छा, क्रिमिनल लॉयर. कसं अरेंज केलं हे सगळं आमच्या दादानी, माझा मोठा भाऊ, छोटा भाऊ, आमच्या भाऊजाया दोघी, वहिनी आणि अर्चना. आज वहिनींचा आमच्या 45वा वाढदिवस आहे आणि त्यानिमित्ताने वहिनी बाहेर आहेत. त्यानिमित्ताने आज दादानी आईचं पाद्यपूजन सोहळा, आईचं 75वी, माझ्या चुलत्यांची 75वी, 2 चुलत्या ह्यांची 75वी, सगळ्यांची आज साजरी केलेली आहे. त्यामुळे आयडिया कुणाला सुचली? ही आयडिया सगळी आमच्या दादाची आहे. तुम्ही ऐकल्यावर तुमची काय भावना होती? आम्हाला खूप छान वाटलं. त्यासाठी आम्ही म्हणजे आवर्जून या कार्यक्रमात उपस्थित झालेला आहे. आणि आज मी तुम्हाला एक सांगू इच्छिते, माझी भाऊजाई अर्चना, हां, तर ही ना म्हणजे कोणीच असं एवढं करणार नाही. आईची सेवा एवढी ती, म्हणजे आम्ही इथे मुंबईला असल्यामुळे आम्हाला इथे येणं शक्य नसतं रोज, पण ती सकाळी उठल्यापासून झोपेपर्यंत रात्रीसुद्धा आई जेव्हा आवाज येते तेव्हा सगळं ती आईचं करते. कारण एक मुलगीपेक्षा ती म्हणजे खूपच करते, म्हणून आम्हाला तिचा खूप गर्व आहे. मी नेहमी सांगेल की म्हणजे मुलींपेक्षा पण माझी भाऊजाई ना खूप चांगली, म्हणजे खूपच चांगली, म्हणजे नाही का असं कोणीसुद्धा करणार नाही. मला सुद्धा आता मला कामानिमित्त मी इथं राहू शकत नाही. माझी पण सासू 83 वर्षाची, पण ही माझी भाऊजाई म्हणजे माझ्या बहिणीच्या वरती तिने खूप माझ्या आईचं आज केलेलं आहे. आज सगळं ही श्रेय माझ्या आईचंही बसली सगळं तिच्यामुळे आहे. बाकी सगळं. आणि दादा आमचा एकच नंबर, म्हणजे स्वामींनी त्याला भरभरून आशीर्वाद द्यावे, खूप त्याला 100 वर्ष त्यांनी जागावं. आणि असंच आज त्यांनी आईचं, चुलत्यांचं, चुलतीचं आणि पुन्हा आमच्या गावातले जेवढे वयस्कर लोक आहेत त्यांचासुद्धा आज सत्कार तो आज करणार आहे. आमच्या दादाला स्वामींनी भरपूर आशीर्वाद द्यावे ही माझी स्वामीचरणी प्रार्थना. आणि ह्या आमच्या वहिनी, या मोठ्या हॅपी बर्थडे केलं नाही त्यांना. नाही, या
या दोघी बहिणी आमच्या दोघी भाऊजया माझ्या बहिणी त्या सख्या जावा झालेल्या, पण यांच्यासारखं भाऊजया ह्या जगात कुठेच मिळणार नाही हे माझं भाग्य समजते मी. आणि आज म्हणजे 2 शब्द माझे सांभाळते, तुम्ही आता त्या प्रतिक्रिया त्यांच्याकडून घ्या. बाकी नात्याचं सुरेख नातं आहे तुमचं इतकं. ही आमची आई म्हणजे माझी आईच्या म्हणजे माझ्या मामाच्या मुलीत भाज्या आहेत माझ्या आईच्या दोघी पण सख्या. आता त्यांच्या प्रतिक्रिया खूप मला सुद्धा भरभरून आलं का एक सासूची सेवा सून करते इतकी स्वतःच्या आईपेक्षा जास्त काळजी घेते. मला वाटतं माझ्याकडून स्वामीच करून घेतात. खरंच करते आहो, तुम्ही कधी या घरी कधी या. मातून व्यवस्थित गादी वगैरे आजींना ठेपे बघा इथं काय लावलंय. जखमा नाही व्हावा ना म्हणून ते हवेची मशीन गादी अच्छा हवीतले बघा किती सेवा करावी. लेख सुद्धा जाग्यावर पण जरा वास नाही का काय नाही एवढं छान करते ना, जरा पण तोंडावर आडी सुद्धा नाही तर. आणि हसत करणार बहीण माझी हसत करणार सगळं आग्न मुतनं सगळं तीच काढती. माझं ऑपरेशन झालं 15 दिवस मी होते तर मला म्हटली अक्का तू काही करू नको. मी म्हटलं अगं तुला एवढं होणार नाही आजीचं माझं नाही, तू फक्त बसून राहा मी सगळं करते. सगळ्यांचं हसत हां मी उठायच्या अगोदर आजीला आंघोळ वगैरे मला आवाज दिला ना आजीने लगेच पळत यायची, तू नको उचलू तुझं ऑपरेशन झाले थांब मी उचलते आईला. काय योगदान आहे. नाही खरंच खूप स्वामींनीच बुद्ध नाही, देतात आम्ही मला सांगते. स्वामी बघ. आणि म्हणजे ना आम्ही दोघी सख्या बहिणी ते दोघं भाऊ, पण आम्ही ना म्हणजे इतकं ट्युनिंग छान आहे ना आमचं का म्हणजे आम्हाला दुसरं वाटतं. तुम्ही इतके तिघी इतक्या म्हणजे सख्या बहिणीपेक्षा आम्ही दोघी सख्या बहिणी सख्या जावा ना मी आजारी पडले म्हणजे मी स्वतःहून जर आजारी पडले तर मला ह्यांची आठवण येते पहिले. आमचे दाजी आहेत ना आता मोठे ते मला अक्षरशः 3 वेळा नाव अर्चना सुनील चव्हाण मला 3 वेळा वाचवले मरणाच्या दारातून त्यांनी. मला अक्षरशः म्हणजे माझी गॅरंटी नव्हती. मार्तंड रामभाऊ सासरे आमच्या वडिलांसारखे आम्हाला वडिलांचं कधीच आठवण दिलं नाही त्यांनी काही एवढे सासरे पण कधी झालं ते आता 5 वर्ष चालू आहे. हो 13 जानेवारी असते तर खूप आज म्हणून तर आम्हाला रडायला येत होतं. 13 जानेवारी 2022 साली आमचे वडील गेले, अचानक आम्हाला सोडून गेले. पण आज सुद्धा आम्हाला त्यांची उणीव जाणवते की आता मगाशी तुम्ही पाहिलंच असेल की आमचे वडील असते तर खूप खूप छान वाटलं असतं. कधी वाटलंच नाही. मुलींपेक्षाही माझ्यावर खूप जीव होता. त्यांना विचार खूप माझ्यावर जीव होता. त्यांनी त्यांच्याच जवळ येऊन त्यांनी सासऱ्यांनी खूप जीव म्हणायचे तू घरात आली आणि आपल्या घराची भरभराटी झाली. मी मुंबईला 5 वाजता उठायची लवकर सकाळी, घरी इकडं आले ना गावी का 8 वाजता उठायची. माझे मिस्टर आवाज द्यायला लागले का ज्योती उठ तर म्हणायचे नको रे तिचं घड्याळाच्या काट्यावर तिकडं जीवन असतं, इथं तिला अजिबात उठू नको तिला झोपू दे. तर मग ते लगेच तिला म्हणायचे बघ अर्चना पैशाची कमाल तुला देतात का झोपून एवढा वेळ. तुमच्यात कधी भांडणं नाही होत का. आमची नणबाई आहे. आम्ही दोघी सख्या तेच म्हणतोय मग या माझ्या आम्ही दोघी सख्या बहिणी सख्या जावा. काय नातं आहे तुमचं. खूप मला खूप चांगलं वाटतं. तुम्हाला सांगू ना आम्हाला काही प्रसंग आला ना आम्हाला कोणाचीच आठवण नाही होत. आमचं कुटुंबच आमचं भक्कम आहे. आम्ही ना कोणाला बोटच घालून देत नाही एवढं सक्षम कुटुंब आहे. आणि ना संपत्तीपेक्षा माझी संतती ना खूप चांगली आहे. मुलं सुना नातू आहे मला. सुना पण माझ्या मुलीप्रमाणे काळजी घेतात. जावई पण नाते आम्हाला याई वगैरे येणी वगैरे खूप छान कुटुंब आहे आमचं नजर लागण्यासारखं. आलंच का सुना. हो आहे ना. हे बघा ह्या 2 मुलगी अच्छा आता 8 दिवसांनी आता हे लग्न आहे म्हणजे ही माझी 2 नंबर सुनबाई होणार आहे. आज 8 दिवसांनी लग्न. हो का. शुभेच्छा खूप चांगल्या करा. थँक्यू. चला अरे वा काय नाव तुमचं. मोनिका संकेत चव्हाण. आणि बाळाचं नाव काय. मानस संकेत चव्हाण. अच्छा आणि तुम्ही काय करता मुंबईला असता. हो काय करता. मास्टर कम्प्लीट केले फार्मसीमध्ये. अरे वा चांगलं शिक्षण घेत. रिसेंट माझं एज्युकेशन कम्प्लीट. मिस्टर काय करतायत. ते सिव्हिल इंजिनिअरिंग आहे. अरे वा, मुंबईलाच असतात. हो आम्ही सगळे एकत्र असतो जॉईंट. नातं बघितलं. सुंदर. सासू पहिल्यांदाच बघतोय. देऊच शकत नाही. आई वडील त्या अशा आहेत त्यांना 4 मुले असून पण त्या सासू नाही होऊ शकत.
आईच म्हणजे आणि हे जेन्युनली शब्द आहेत, असं नाही ना की जबरदस्त. आले कोणतरी कार्यक्रम घेतलाय कुठलं मोठेपणासाठी नाही नाही अजिबात नाही, जेन्युनली हे सगळं. सुरा तर नाही ना बोलू शकत खोटं. हा पॉइंट आहे. आणि 3 नंबर तुमचं काय नाव? श्रुतिका. अच्छा, तुम्ही काय करता? मी माझं ग्रॅज्युएशन झालंय, CS करते आता, LLBच्या पहिल्या वर्षाला. अरे वा, CS करून LLB करताय. छान. चला सर्व कुटुंब दाखवा. आणि हे गावचं घर आणि आता देवराचं काम चालू आहे नाही का? छान. 8 दिवसांनी लग्न येऊन देवाराचं काम चला. चालू. आई कसं वाटलं? छान ना? दादाला आशीर्वाद दे हँडशेक मग. करा. हा? तुमच्या मुलांना काय आशीर्वाद देणार? मुलाला आशीर्वाद दे. मुलांना आशीर्वाद काय देणार? चांगला द्यायचा. ठीक आहे, चला. खूप चांगलं कुटुंब आहे आणि मला आजी तरुणपणात खूप रुबाबात होती, मग आमचं स्वप्न का मरेपर्यंत रुबाबातच ठेवायचं. हा, तोच रुबाब ठेवायचा. वा. आम्ही अजून उलट बोलत नाही, म्हणजे आम्ही बोलू शकतो उलट पण आमच्या आईवडिलांचे संस्कार पण तेवढे श्रीमंत आहेत आमच्यावर. मामी मामा कुठे ते दाखवलं? थँक्यू. चला, खूप छान वाटलं. पहा, हा आदर्श आहे. आणि चुलत्यांचं आजी खूप कडक लक्ष्मी, खूप आमचं अशी ताकद नव्हती बोलायची. आजी शिस्त खूप का? खूप शिस्त म्हणजे शिस्त. आम्ही बाहेर नाही कधी गेलो गई दसरा सासर इथंच. कधीच आम्हाला बाहेर पण नाही. शिस्त पण तुम्ही पण ते ऐकलं. आपल्या सासू- आमच्यावर संस्कार पण तेवढेच श्रीमंत आहे. आमच्या आईचं एकच वाक्य, ते बोलायणार तुम्ही ऐकायचं. कामाने माणूस मरत नाही. आताच्या सुना ना ऐकती. आमच्या ऐकतात. आमच्या. ऐकतात का नक्की? या मामा. येऊ. हो. छगनशेठ जाधव साहेब आपल्या ठिकाणी आगमन, आपल्या देखील मनापासून सहर्ष स्वागत आहे. आमच्या असा या चव्हाण परिवाराच्या विनंतीला मान देऊन